नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 10 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 मित्रांनो भरती परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आपण त्या व्हिडिओमध्ये देखील अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न कव्हर केलेली आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत, जो की मित्रांनो प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक, ज्यावर मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फिक्स प्रश्न येणारच असेल। त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आणि मित्रांनो शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपला तुमच्या तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या दोन्ही पदांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार असेल मित्रांनो, ज्यामध्ये दोन्हीचाही अभ्यासक्रम मित्रांनो हा कॉमन आहे। तर पाहूया आपण आपल्या आजच्या या जे की व्हिडिओ क्रमांक 10 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, लेटर्स टू सेल्फ हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर लेटर्स टू सेल्फ हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की नरेंद्र मोदी। तर श्री नरेंद्र मोदी यांनी जे आहे थोडक्यामध्ये लेटर्स टू सेल्फ या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। तर इतर काही आपण जर प्रधानमंत्र्यांची जी प्रसिद्ध पुस्तके पाहिली, ज्यामध्ये पहिलं जे पुस्तक आहे चेंजिंग ऑफ इंडिया, जे की मनमोहन सिंग यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे, आणि ह्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये रिसेंटली प्रश्न विचारण्यात आलेले होते। जे काही WRD ची एक्झाम झाली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर दुसरं जे नरेंद्र मोदीचंच पुस्तक आहे, जे की सोशल हार्मोनी देखील हा देखील एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे त्यांचं। त्यानंतर एक्झाम वॉरियर्स याचे देखील लेखक नरेंद्र मोदी हेच आहेत। त्यानंतर चौथं जे पुस्तक आहे मॅटर्स ऑफ डिस्कशन, हे पुस्तक जे आहे जे की इंद्रकुमार गुजराल यांनी लिहिलेलं आहे, आणि इंद्रकुमार गुजराल हे जे आहे थोडक्यामध्ये भारताचे 12वे पंतप्रधान होते, म्हणजेच की 12वे प्रधानमंत्री होते भारताचे। इंद्रकुमार गुजरालचं हे पुस्तक देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर आपला प्रश्न 2 असा आहे, फिअरलेस गव्हर्नन्स हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की डॉक्टर किरण बेदी यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला असा आहे, टॉम्ब ऑफ सँड हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर टॉम्ब ऑफ सँड या पुस्तकाचे लेखक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की गीतांजली श्री यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे, टॉम्ब ऑफ सँड। तर या पुस्तकाचे इम्पॉर्टंट आपण मुद्दा जर पाहिलं तर परीक्षा दृष्टिकोनातून, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की भारतीय लेखिका गीतांजली श्री यांनी 2022 साली तिच्या टॉम्ब ऑफ द सँड या कादंबरीसाठी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकलेलं आहे, आणि पहिल्यांदाच हिंदी भाषेतील कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं आहे। परीक्षेत तुम्हाला असं देखील प्रश्न येऊ शकतो की पहिल्यांदाच हिंदी भाषेतील कादंबरीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर त्या कादंबरीचे लेखक कोण, असा देखील प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे टॉम्ब ऑफ द सँड ही कादंबरी देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, आणि लेखक त्याची गीतांजली श्री हे देखील महत्त्वाचं आहे। त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न असा आहे, हाऊ चायना सीज इंडिया अँड द वर्ल्ड हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, श्याम सरन यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे। त्यानंतरचा आपला 5वा प्रश्न असा आहे, द लिटल बुक ऑफ जॉय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? याचे लेखक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की वरीलपैकी दोन्ही, म्हणजे की दलाई लामा आणि डेसमंड टुटू यांनी जे आहे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो DFSL एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच प्रकारचे मित्रांनो आपण FDA साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही। यामध्ये मित्रांनो तुमचा आपण A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती जी आहे मित्रांनो तुम्ही
होऊ शकता। आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे। त्यासोबत टीसीएसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणार असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार राहा। मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल। त्यासोबत मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे। त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी 1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे। जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता। जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका। तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मिळून तुम्ही तयारीला तुम्ही आपलं ए टू झेड स्टडी मटेरियल घेतला तर 100% मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणत्याही बुक्सची गरज पडणारी नाही किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे कोचिंगची आवश्यकता भासणारी नाही, ज्यामध्ये आपण सर्व काही ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे। ज्यामध्ये तुम्हाला हे प्रसिद्ध पुस्तके महत्त्वाचे लेखक हे देखील तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून मिळणारे आहेत मित्रांनो। जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो मिळणारच असेल। त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला पुढील असा आहे, राहुल बजाज अँड एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ हे पुस्तक जे याचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की गीता पिरामल हे जे आहे या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, ऑन बोर्ड माय इयर इन बीसीसीआय हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की रत्नाकर शेट्टी यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतरचा आपला पुढील 8वा प्रश्न असा आहे पुढचा जो की 8वा प्रश्न, तर हा प्रश्न असा मित्रांनो की माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चरित्र्यावर डू डिफरंट द अनटोल्ड धोनी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, टू डिफरंट द अनटोल्ड धोनी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वरील दोन्ही म्हणजे की अमित सिन्हा आणि जॉय भट्टाचार्य यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे जे की माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या यांच्या जे आहे जो की आयुष्यावर आधारित आहे। तर इतर खेळाडूंची काही आपण महत्त्वपूर्ण जर पुस्तके पाहिले त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की शेन वॉर्नरचं पुस्तक आहे जे की लेखन करण्यात आलेलं आहे नो स्पिन। त्यानंतर 281 अँड बियॉन्ड जे की VVS लक्ष्मण यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर तिसरं जे आहे अ सेंचुरी इज नॉट इनफ जे की सौरभ गांगुली यांचं आहे। त्यानंतर द टेस्ट ऑफ माय लाईफ जे की युवराज सिंग यांचं आहे। त्यानंतर प्लेइंग इट्स माय वे जे की सचिन तेंडुलकर यांचे आहे। त्यानंतरचा 6 मशीन आय डोंट लाईक क्रिकेट आय लव्ह इट क्रिस गेल द्वारे यांचं आहे। त्यानंतरचा बिलीव्ह व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी तर हे सुरेश रैना यांचं हे पुस्तक आहे। तर अशी काही विविध पुस्तके आहेत जे की लिखित करण्यात आलेले आहेत जे की इतर खेळाडूंच्या जीवनावर आधारित। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 9वा प्रश्न असा आहे, हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की बिल गेट्स या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला, अ लिटल बुक ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की रस्किन बॉन्ड यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे। तर त्यानंतर 11वा प्रश्न आपला पुढील, द $10 ट्रिलियन ड्रीम हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की सुभाष चंद्र गर्ग यांनी जे आहे द $10 ट्रिलियन हे जे आहे थोडक्यामध्ये पुस्तक लिहिलेलं आहे। त्यानंतरचा आपला 12वा प्रश्न, द लिव्हिंग माउंटेन हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 अमिताभ घोष यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे। तर अमिताभ घोषचे जे इतर पुस्तके आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, ज्यामध्ये पहिलं पुस्तक आहे जंगलनामा, त्यानंतर रिव्हर ऑफ स्मोक, त्यानंतर सी ऑफ पॉपीज, त्यानंतर द कोलकाता क्रोमसोम आणि जे आहे 5वं आहे जे की द शॅडो लाईन, आणि त्यानंतर शेवटी जे पुस्तक आहे ते सर्कल ऑफ रिझन। हे सर्व पुस्तक जे आहे ते अमिताभ घोष यांच्याद्वारे लिखित आहे। त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणत्याही पुस्तकावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो। त्यानंतरचा 13वा प्रश्न आपला, ऑपरेशन खात्मा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वरीलपैकी दोन्ही अश्विनी भटनागर व RC गंजू यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलं आहे ऑपरेशन खात्मा। जर मित्रांनो तुम्ही आपलं स्टडी मटेरियल घेतला तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही प्रश्नांची PDF व त्यासोबत इम्पॉर्टंट पॉईंट देखील इन्क्लूड करून तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल करून देण्यात येणार असेल। त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न असा आहे,
नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन, माय इनिंग विथ BCCI हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की विनोद राय यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आपला, दिलीप कुमार इन द शॅडो ऑफ लिजंड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की फैसल फारुकी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न, आंबेडकर लाईफ हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की शशी थरूर यांनी लिहिलेलं आहे. तर यामधले जे इम्पॉर्टंट यांची दुसरी इतर जे बुक आहे शशी थरूरची ती पाहून घ्या. यामध्ये द ग्रेट इंडियन नॉवेल, इरा ऑफ डार्कनेस, द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, त्यानंतर द स्ट्रगल फॉर इंडियन सोल्स, इंडिया सोल हे जे आहे यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न असा आहे थोडक्यामध्ये, बर्गंडी विंटर्स इन युरोप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्यानंतरचा आपला याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की प्रणय पाटील यांनी जे ह्या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 18वा, लिसन टू युअर हर्ट द लंडन ॲडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक, तर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे रस्किन बॉन्ड यांनी जे आहे ते केलेलं आहे. तर याची जे PDF आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरकडून जे काही आपले तुम्ही ईबुक घेतला असाल त्यामध्ये तुम्हाला ही इन्क्लूड करून मिळणारी असेल मित्रांनो. त्यानंतरचा 19वा प्रश्न आपला, इंडियन ॲग्रिकल्चर टुवर्ड्स 2030 हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वरीलपैकी दोन्ही म्हणजे कृषी मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या दोन्हीच्याही माध्यमातून जे आहे हे पुस्तक थोडक्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, अनफिल्ड बॅरल्स इंडियाज ऑइल स्टोरी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की रुचा मिश्रा यांनी जे आहे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. तर असे हे काही महत्त्वपूर्ण पुस्तके होती ज्यांचे लेखक आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण या व्हिडिओचा भाग 2 देखील घेऊन येणार ज्यामध्ये आपण सर्वच जे काही उर्वरित महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत त्यांचे लेखक आहेत त्यामध्ये आपण ते सर्व काही मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स टेक्निकल किंवा मित्रांनो नॉन टेक्निकल हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घेऊ शकता. सर्व काही मित्रांनो 100% ट्रस्टेड आहे. तुम्हाला लगेचच्या लगेच इन्स्टंटमध्ये ते मिळणार असेल मित्रांनो. जर तुम्ही आपला अभ्यासक्रम कव्हर केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही बुक्स किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज 100% भासणारी नाही. तर लगेचच्या लगेच मिळून मित्रांनो सर्व काही तयारीला लागा. इन्स्टंटमध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवर पाठवलं जाणार असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काय माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.